साडी हा प्रत्येक महिलेचा अगदी आवडीचा विषय आहे। कितीही फॅशन आली आणि गेली तरी साडीची फॅशन कधीही जुनी होत नाही। साडी कधीही आउट ऑफ ट्रेंड होत नाही। हा प्रत्येक महिलेचा अगदी जिव्हाळ्याचा विषय असतो। कोणतेही लग्न असू दे, कार्यक्रम असू दे, समारंभ असू दे, यासाठी आपलं कपाट साड्यांनी कितीही भरलेलं असू द्या तरी सुद्धा आपल्याला नवीन साडी पाहिजे। त्यामध्ये जर एखादी साडी एखाद्या महिलेच्या मनामध्ये भरलेली असेल तर ती साडी विकत घेण्यापासून त्या महिलेला कोणीही अडवू शकत नाही। यावरून साडी हा महिलांचा किती आवडीचा विषय आहे हे आपल्याला समजतं। सुंदर दिसावं, परफेक्ट दिसावं आणि स्लिम दिसावं अशी प्रत्येक महिलेची इच्छा असते, पण मुद्दा हा असतो की साडी नेसल्यानंतर मी जाडच दिसते। या छान अशा हेवी वेटच्या असतात, पण साडी नेसल्यानंतर आपण जाड दिसेल या विचाराने त्या साडी नेसणं टाळतात किंवा साडी एवढ्या आवडीने नेसत नाहीत। तुम्ही हेवी वेटच्या असाल तर साडी नेसताना काही टिप्स जर तुम्ही फॉलो केल्या तर साडीमध्ये एक सुंदर असा ग्रेसफुल लुक तुम्हाला नक्कीच मिळू शकतो। मला साडीमध्ये छान सुंदर आणि स्लिम दिसायचं असेल तर या टिप्स तुम्ही नक्की फॉलो करा। नंबर 1, ब्लाउज फिटिंग। आपल्या साडीचा ओव्हरऑल लुक हा आपल्या ब्लाउज वरती डिपेंड असतो। आपण ब्लाउज कशा पद्धतीचे घालतोय, कोणत्या पद्धतीने आपण ब्लाउज स्टिच करून घेतोय यावरती आपल्या साडीचा लुक ठरत असतो। तुम्ही बघा, आपण किती जरी भारीतली साडी घालू द्या पण त्यावरती जर आपण ब्लाउज छान नाही शिवला, परफेक्ट मापाचा नाही शिवला तर ती साडी अजिबात छान नाही दिसत। पण या उलट एखादी सिंपल साडी असेल तर त्या साडीवर आपण ब्लाउज छान असा परफेक्ट फिटिंगचा शिवला, छान मापाचा शिवला तर त्यामध्ये ती साडी खूप सुंदर दिसते आणि खूप सुंदर लुक तुम्हाला देऊन जाते। साडीचा पूर्ण लुक हा ब्लाउज वरती डिपेंड असतो आणि म्हणूनच ब्लाउज स्टिच करताना परफेक्ट मापाचा ब्लाउजच तुम्ही स्टिच करून घ्यायचा आहे। आता ही टिप ज्या बारीक आहेत त्यांच्यासाठी सुद्धा लागू होते आणि ज्या हेवी वेटच्या आहेत त्यांच्यासाठी सुद्धा लागू होते। मी बऱ्याच महिलांना बघितलेलं आहे, स्पेशली ज्या हेवी वेटच्या असतात तर त्या स्त्रिया काय करतात की खूप जास्त टाईट ब्लाउज वेअर करतात आणि टाईट ब्लाउजमुळे काय होतं, त्या बॅक साईडला ज्या ठिकाणी पट्टी येते त्या ठिकाणी एक्स्ट्रा फॅट दबलं गेल्यामुळे त्या पट्टीच्या वरती आणि खाली एक्स्ट्रा चरबी बाहेर दिसते आणि ते दिसायला अजिबात छान नाही वाटत। म्हणजे खूप टाईट ब्लाउज वेअर केल्यामुळे त्या ठिकाणी त्वचेला परमनंट खड्डा पडतो आणि ते दिसायला खूप विचित्र दिसतं। त्यामुळे ब्लाउज वेअर करताना खूप जास्त टाईट ब्लाउज अजिबात वेअर करू नका। त्याचबरोबर काही स्त्रिया खूप जास्त लूज ब्लाउज वेअर करतात तर हे सुद्धा अजिबात करू नका। लूज ब्लाउजमुळे तुमचा लुक अजिबात परफेक्ट दिसत नाही, उलट तुम्हाला गबाळ्यासारखा लुक येतो। त्यामुळे ब्लाउज नेहमी परफेक्ट मापाचा स्टिच करून घ्यायचा आहे। आता दुसरी गोष्ट म्हणजे जर तुम्ही हेवी वेटच्या असाल तर ब्लाउज स्टिच करताना नेहमी लक्षात ठेवा ब्लाउजची जी उंची असते ती उंची जास्त घ्या। खूप कमी उंची ब्लाउजची अजिबात घेऊ नका। याचं कारण मी तुम्हाला सांगते, कारण खूप जास्त कमी जर उंचीचे ब्लाउज तुम्ही स्टिच केले तर जी पोटाची एक्स्ट्रा चरबी असते ती विजिबल होते आणि त्यामध्ये तुम्ही जाड असल्यासारखं दिसतं। जर तुम्ही ब्लाउजची लेंथ खूप जास्त घेतली तर त्यामुळे काय होतं, तुमच्या पोटाची जी चरबी आहे ती हाईड होण्यासाठी मदत होते आणि तुम्हाला स्लिम लुक मिळण्यासाठी सुद्धा खूप जास्त मदत होते। त्यामुळे ब्लाउज शिवताना तुम्ही ब्लाउजची उंची जास्त ठेवा। आणि टिप नंबर 2, ब्लाउज नेक। जर तुम्ही हेवी वेटच्या असाल आणि तुम्हाला साडीमध्ये जर स्लिम दिसायचं असेल, अपर बॉडी हेवी असेल तर ब्लाउजचे नेक शिवताना जे नेक्स हे गळ्याला चिकटून असतात, जसं की बोट नेक असेल, कॉलर असेल, अशा प्रकारच्या नेक डिझाईन्स तुम्ही अवॉइड करा। त्याऐवजी छान असे पसरून गळे तुम्ही घ्या। जसे की तुम्हाला जर बोटनेक शिवायचं असेल तर बोटनेकमध्ये तुम्ही छान असा पसरून बोटनेक घेऊ शकता किंवा व्हीनेक घेऊ शकता आणि गोल राऊंड असा पसरून गळा तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता। उलट जर तुम्ही क्लोज नेकचे ब्लाउज स्टिच केले तर यामुळे काय होतं, तुमचं वजन जास्त असल्यामुळे तुमच्या मानेवरती ही चरबी जास्त असणार आणि यावरती जर तुम्ही बोटनेकचे ब्लाउज किंवा खूप जास्त गळ्याला चिकटून असे ब्लाउज स्टिच केले तर तुमच्या मानेची उंची कमी दिसणार आणि असं इल्युजन क्रिएट होणार की तुम्ही जाड दिसताय। त्यामुळे ब्लाउजचा नेक शिवताना ही गोष्ट सुद्धा तुम्ही नेहमी लक्षात ठेवा। टिप नंबर 3, ब्लाउजच्या स्लीव्ज। आता जर तुम्ही हेवी वेटच्या असाल आणि तुमचं वजन जास्त असेल तर ब्लाउजच्या स्लीव्ज शिवताना स्लीवलेस ब्लाउज किंवा शॉर्ट स्लीवचे जे ब्लाउज असतात तशा प्रकारचे ब्लाउज शक्यतो अवॉइड करा। कारण अशा प्रकारच्या ब्लाउजमुळे काय होतं, तुमच्या आर्म्सचं जे फॅट असतं ते विजिबल होतं आणि शॉर्ट स्लीवचे ब्लाउज जेव्हा तुम्ही शिवता तेव्हा अशा प्रकारचे ब्लाउज ज्या ठिकाणी तुम्हाला जास्त फॅट असतं त्या ठिकाणी हे ब्लाउज येतात आणि अशा ठिकाणी ब्लाउज आल्यामुळे काय होतं, तुमचं जे एक्स्ट्रा फॅट आहे ते लगेच विजिबल होतं। त्यामुळे या उलट तुम्ही कोपऱ्यापर्यंत ब्लाउज स्टिच करून घेऊ शकता किंवा फुल स्लीवचे ब्लाउज हेवी वेटच्या स्त्रियांना खूप सुंदर दिसतात। त्यामुळे तशा प्रकारच्या स्लीव्ज तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता। टिप नंबर 4, कॉन्ट्रास्ट ब्लाउज। जर तुम्ही हेवी वेटच्या असाल आणि तुमचं वजन जर जास्त असेल आणि त्यामध्ये जर तुमची अप्पर बॉडी हेवी असेल तर नेहमी लक्षात ठेवा साडीवरती जेव्हा तुम्ही ब्लाउज स्टिच करता किंवा ब्लाउज सिलेक्ट करता तेव्हा ब्लाउज हा साडीच्या रंगाचाच असला पाहिजे। कॉन्ट्रास्ट ब्लाउज अजिबात चूज करू नका। याचं कारण मी तुम्हाला सांगते, जर तुम्ही साडीसाठी कॉन्ट्रास्ट ब्लाउज चूज केला तर त्यामध्ये काय होतं, साडीचा रंग आणि ब्लाउजचा रंग हा वेगळा येतो आणि वेगळ्या ब्लाउजच्या रंगामुळे तुमचे वरचा जो बॉडी पार्ट आहे तो जास्त विजिबल होतो आणि तो भाग हा जास्त मोठा दिसतो आणि त्या उलट जर तुम्ही साडीच्याच रंगाचा ब्लाउज जर स्टिच करून घेतला तर तुमची फ्रेम ही वरून खालपर्यंत एकसारखी दिसते। इल्युजन क्रिएट होते की तुम्ही उंच आहात आणि बारीक आहात। त्यामुळे जर तुम्ही हेवी वेटच्या असाल तर कॉन्ट्रास्ट ब्लाउज पीस वेअर करणे अवॉइड करा। नंबर 3, साडी घट्ट बांधा।
आता साडी घट्ट बांधणं म्हणजे पेटिकोट घट्ट बांधणं असा अर्थ होत नाही, तर साडी जेव्हा तुम्ही वेअर करता तेव्हा साडी वेअर करताना छान चापून चुपून तुम्ही साडी वेअर करा। जर तुम्ही खूप जास्त गबाळ्यासारखी साडी वेअर केली तर त्यामध्ये तुम्ही जास्त जाड असल्यासारखं दिसतं आणि तुमची साडीसुद्धा खूप फुगल्यासारखी दिसते। त्यामुळे साडी वेअर करताना खूप छान असं साडी चापून चुपून तुम्ही नेसा, त्यामुळे तुम्हाला एक स्लिम लुक मिळण्यासाठी नक्कीच मदत होते। टिप नंबर 3, साडीचा रंग। जर तुम्ही हेवी वेटचे असाल तर साडीचा रंग निवडताना डार्क रंगाच्या साड्या तुम्ही निवडायच्या आहेत, जसं की ब्लॅक कलर असेल, मरून कलर असेल, ग्रीन कलर असेल, अशा प्रकारचे जे डार्क रंग असतात अशा रंगाच्या साड्या तुम्ही निवडायच्या आहेत। कारण अशा रंगामध्ये काय होतं, तुमची बॉडी जास्त विजिबल होत नाही आणि त्यामध्ये तुम्ही स्लिम असल्यासारखं दिसतं। त्यामुळे नेहमी डार्क रंगाच्या साड्या तुम्ही निवडायच्या आहेत। त्याचबरोबर जेव्हा तुम्ही साडी निवडता किंवा साडी विकत घ्यायला जाता तेव्हा ज्या साडीवरती खूप जास्त मोठ्या मोठ्या प्रिंट असतात किंवा मोठ्या मोठ्या बुट्ट्याच्या साड्यांवरती असतात तशा प्रकारच्या साड्या अजिबात चूज करू नका, किंवा ज्या साडीचे काठ खूप जास्त मोठे असतात अशा साड्यासुद्धा अजिबात चूज करायच्या नाहीत। त्याऐवजी खूप छान छोट्या छोट्या बुट्ट्यांवाल्या ज्या साड्या असतात तशा प्रकारच्या साड्या किंवा प्लेन साड्या असतील अशा साड्या तुम्हाला खूप सुंदर दिसतील। त्याचबरोबर ज्या साड्यांचे काठ हे मीडियम असतात किंवा बॉर्डरलेस ज्या साड्या असतात तशा प्रकारच्या साड्या हेवी वेटच्या महिलांना खूप सुंदर दिसतात। नंबर 4, पेटिकोट। ही जी टिप आहे ती खूप जास्त छोटी टिप आहे पण तेवढीच जास्त महत्त्वाची आहे, कारण आपली साडी कशी नेसली जाणार आहे आणि आपल्या साडीमध्ये आपला लुक कसा मिळणार आहे हे पेटिकोटवरती डिपेंड असतं। कारण जर आपण पेटिकोट चांगला वेअर केला तरच आपली साडी ही छान नेसली जाणार। आणि जर तुम्हाला स्लिम लुक हवा असेल तर त्यासाठी पेटिकोट कोणते यूज करायचे, तर मार्केटमध्ये खूप साऱ्या व्हरायटीमध्ये सध्या पेटिकोट अवेलेबल आहेत। त्यांनाच माहिती आहे की सुरुवातीला आपण खूप जास्त कॉटनचे घेरवाले जे पेटिकोट असतात ज्याला झालर असायची अशा प्रकारचे पेटिकोट आपण यूज करायचो, पण सध्या खूप छान छान व्हरायटीमध्ये पेटिकोट मार्केटमध्ये अवेलेबल आहेत। जसे की स्लिम फिटवाले पेटिकोट असतात, लायक्रा फॅब्रिकमध्ये जे पेटिकोट असतात जे की खूप जास्त सॉफ्ट असतात, मऊ असतात आणि खूप जास्त कम्फर्टेबल असतात, स्ट्रेचेबल असतात। या पेटिकोटची खासियत म्हणजे या पेटिकोटला दोन्ही साईडला कट असतात आणि या कटमुळे आपण इझिली उठू शकतो, बसू शकतो, साडी छान अशी कॅरी करू शकतो। त्यामुळे साडी नेसताना तुम्ही अशा प्रकारचे पेटिकोट नक्कीच यूज करा। या पेटिकोटमध्ये तुम्हाला कम्फर्टेबल पण वाटेल, तुमची साडीसुद्धा खूप छान चापून चुपून नेसली जाईल आणि एक स्लिम लुक सुद्धा तुम्हाला मिळण्यासाठी नक्कीच मदत होईल। टिप नंबर 5, आपल्या शरीराच्या आकाराप्रमाणे साडी निवडायची। बॉडी टाईपनुसार साडी कशी निवडायची, म्हणजे जर तुम्ही खूप जास्त बारीक असाल तर बारीक मुलींनी खूप जास्त फुगणाऱ्या जसं की शिफॉनची साडी असेल किंवा ऑर्गेन्झा साडी असेल, फुगणाऱ्या कॉटनच्या साड्या असतात, काठपदर साड्या असतात, अशा प्रकारच्या साड्या बारीक मुलींना किंवा महिलांना खूप सुंदर दिसतात। या उलट जर तुम्ही हेवी वेटच्या असाल तर हेवी वेटच्या महिलांना खूप छान सॉफ्ट आणि अंगाला चोपून बसणाऱ्या साड्या खूप सुंदर दिसतात। जर तुम्ही हेवी वेटचे असाल तर तुम्ही कशा पद्धतीच्या साड्या वेअर केल्या पाहिजेत, तर त्यातली पहिली साडी आहे म्हैसूर सिल्क साडी। आता म्हैसूर सिल्कची साडी आहे, या साडीची खासियत म्हणजे ही साडी दिसायला सुद्धा रिच दिसते आणि अंगाला एकदम छान अशी चोपून बसते आणि इझिली नेसली सुद्धा जाते। त्यामुळे जर तुम्ही हेवी वेटचे असाल तर म्हैसूर सिल्क साडी तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता। या साडीत दुसरी जी साडी आहे ती आहे जॉर्जेटची साडी। आता आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की जॉर्जेटची साडीचं फॅब्रिक हे खूप जास्त सॉफ्ट असतं आणि एकदम अंगाला चिकटून बसतं आणि यामध्ये आपल्याला स्लिम लुक मिळण्यासाठी खूप मदत होते। आणि या फॅब्रिकची साडी ही खूप जास्त सॉफ्ट असल्यामुळे इझिली नेसली जाते आणि यामध्ये आपल्याला एक स्लिम लुक मिळण्यासाठी नक्कीच मदत होते। आणि जर अशा प्रकारच्या फॅब्रिकमध्ये खूप छान छान व्हरायटीमध्ये मार्केटमध्ये साड्या अवेलेबल आहेत, त्या साडीमध्ये कितीही जाड आपण असलो तरी त्यामध्ये आपल्याला स्लिम लुक मिळण्यासाठी नक्कीच मदत होते। तिसरी जी साडी आहे ती आहे रफल साडी। आता ही साडी सध्या खूप जास्त ट्रेंडिंगमध्ये आहे। रफल साडीची खासियत म्हणजे या साडीच्या काठाला छान असे रफल्स बसवलेले असतात आणि या रफल आणि त्यामुळे जर आपलं पोट जास्त असेल तर ते हाईड होण्यासाठी सुद्धा मदत होते आणि पूर्ण आपल्या शरीराचं जर बॉडी फॅट जर जास्त असेल तर ते बॉडी फॅट सुद्धा यामध्ये खूप जास्त विजिबल होत नाही आणि आपसुकच आपल्याला स्लिम आणि एक वेस्टर्न मॉडर्न लुक मिळण्यासाठी सुद्धा नक्कीच मदत होते। त्यामुळे अशा प्रकारचं हेवी वेट असेल तर अशा साड्या तुम्ही नक्की चूज करू शकता। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। थँक्यू।